पंढरीनाथ भगवान श्रीमद् जगद्गुरु शंकराचार्य महाराज की जय। राजाधिराज रामचंद्र भगवान की जय। महारुद्र हनुमान की जय। समर्थ रामदास स्वामी महाराज की जय। जय जय रघुवीर समर्थ पार्वती पते हर हर महादेव। मंगलमूर्ती मोरया, गणपति बाप्पा मोरया, गंगा माता की जय। गंगा दशहरा महोत्सवाच्या निमित्ताने पंडितराज जगन्नाथ यांनी रचलेल्या गंगा लहरी नामक काव्यस्तोत्राचं रसग्रहण यथामती यथाशक्ती आपण सर्वजण करत आहोत। आजचं हे निरूपण पुष्प गंगा मातेच्या चरणी अर्पण करत असताना काल ज्या श्लोकांचा परामर्श आपण घेण्याचा प्रयत्न केला त्या श्लोकांचं त्या निरूपणाचं थोडं धावतं चिंतन करण्याचा प्रथमतः आपण प्रयत्न करू। कारण विषयाच्या मार्गावर आपली गाडी धावण्याकरता त्याची नितांत आवश्यकता आहे। आपण 15 ते 19 किंवा 16 ते 19 या 4 श्लोकांचा विचार केला। 16, 17, 18, 19 ज्यात प्रथमतः प्राधान्याने गंगेच्या ठिकाणी जी स्वाभाविक शीतलता आहे, गंगेच्या ठिकाणी जी स्वाभाविक स्वच्छता आहे आणि गंगेच्या ठिकाणी जी स्वाभाविक शुद्धता आहे, या तिन्ही गोष्टींचं अस्तित्व गंगेच्या ठिकाणी कशा प्रकारे आहे याचं चिंतन आपण काल श्रवण केलं। आणि काल आपण हे ध्यानात घेतलं, ही गंगा नुसती स्वच्छ नाही, ती नुसती शीतल नाही, तर ती शुद्धही आहे आणि शुद्धता देणारीही आहे। आपण काल उल्लेख केला की अशुचयः यस्याः स्पर्शेन शुचयः भवन्ति। ये अशुद्ध लोक, अपात्र लोक जिच्या स्पर्शाने शुद्ध होतात आणि पात्र होतात। तेव्हा ही गंगा पात्रता देणारी कशी आहे, शुद्धता देणारी कशी आहे, याचा विचार आपण केला। त्याचबरोबर जगन्नाथ पंडितांनी असं सांगितलं की निधानम धर्माणाम, की सर्व प्रकारच्या धर्माचं आश्रयस्थान आई तू आहेस, सर्व प्रकारच्या आनंदांचं उत्पत्तीस्थान तू आहेस। जगामध्ये जी पावन करणारी अशी तीर्थक्षेत्र आहेत, त्या सगळ्या तीर्थक्षेत्रांमध्ये प्रधान तू आहेस,
प्रधानम तीर्थानाम अमल परिधानम त्रिजगता. अतिशय सुंदर एक कल्पना जगन्नाथ पंडितांनी केलेली आहे की हे जे त्रैलोक्य आहे किंवा ही जी वसुधा आहे, पृथ्वी आहे, विविध अशा गुणवत्तेने मंडित असणारी अशी, विविध अशा रत्नांनी युक्त असणारी अशी जी ही पृथ्वी आहे, या पृथ्वीचं अतिशय स्वच्छ असं वस्त्र जर कोण असेल तर ती गंगा आहे. आपण दररोज पृथ्वीची जी नित्य प्रार्थना करतो त्या प्रार्थनेमध्येही ज्या सागराशी समरस झाल्यानंतर किंवा ज्या सागराशी मिळाल्यानंतर गंगा समुद्राशी एकरूप होते, तो समुद्र त्या पृथ्वीचं वस्त्रच आहे असं वर्णन आहे. समुद्र वसने देवी. त्यामुळे अमल परिधानम त्रिजगतः म्हणजे मी कालही उल्लेख केला की वस्त्र व्यक्ती कशा करता परिधान करतो, तर लज्जा रक्षणाकरता. आणि पृथ्वीच्या लज्जेचं रक्षण सुद्धा जर कोणामुळे होत असेल तर ते गंगेमुळे होतं. जर पृथ्वीवरती गंगेचं अस्तित्व जर नसतं तर पृथ्वीला काहीही किंमत राहिली नसती, हा भाव आहे. आणि म्हणूनच बघा पहिल्याही श्लोकामध्ये जगन्नाथ पंडितांनी गंगेला पृथ्वीचं सौभाग्य म्हणलेलं आहे. समाधानम बुद्धेः, बुद्धीला समाधान देणारी ही गंगा आहे. म्हणजे निश्चिंतता देणारी ही गंगा आहे. कुविचार अंतःकरणामधले नष्ट करणारी ही गंगा आहे. काले मी सांगण्याचा प्रयत्न केला की जेव्हा गंगेच्या सारख्या पवित्रतम तीरावरती, क्षेत्रावरती, तीर्थावरती आपण येतो तेव्हा प्रायशः म्हणजे जवळजवळ 90-95%, आता काही लोक त्याच्यातही असतात, परंतु प्रायशः बहुतांशी गंगेसारख्या तीर्थाच्या संपर्कामध्ये आल्यानंतर व्यक्तीच्या मनामध्ये पाप करण्याची वृत्ती येत नाही. किंवा कालही आपण ध्यानात घेण्याचा प्रयत्न केला की काही विशिष्ट स्थितीमध्ये असताना मनुष्याच्या मनामध्ये पापाचे विचार येत नाहीत. धर्माख्याने स्मशाने च रोगिणाम यामतिर्भवेत सा सर्वदेव तिष्ठश्चेत को न मुच्चेत बंधनात. भगवंताचं चरित्र ऐकत असताना आपल्या मनामध्ये वाईट विचार येणार नाहीत. एखाद्या व्यक्तीला पोचवायला जेव्हा आपण जातो तेव्हा आपल्या मनामध्ये वाईट विचार असत नाहीत. एखाद्या जर्जर रोगी व्यक्तीला जेव्हा आपण पाहतो तेव्हा आपल्या मनामध्ये वाईट विचार असत नाहीत. फक्त कसं असतं, त्या स्थितीतून जेव्हा आपण बाजूला येतो तेव्हा ती सद्विचाराची बुद्धी कदाचित आपली नष्ट होते. मला काय सांगायचं आहे की जगन्नाथ पंडित म्हणतात की आई समाधानम बुद्धेः, की बुद्धीला समाधान देणारी, बुद्धीमधले कुविचार नष्ट करणारी अशी तू आहेस. मनुष्याला धर्माला प्रवृत्त करणारी तू आहेस. आणि दुष्ट दुराचारी लोकांकरता तू न दिसणाऱ्या शस्त्राप्रमाणे, बाणाप्रमाणे आहेस. सर्व प्रकारच्या संपत्तीचं आश्रयस्थान तू आहेस. तेव्हा अशी तू मला अपार संपत्ती देणारी होवो
अशी ही कामना जगन्नाथ पंडितांनी व्यक्त केलेली आपण पाहिली. आणि जगन्नाथ पंडित म्हणतात की एवढा तुझा महिमा असताना केवळ धनाच्या लोभाच्या पायी वैयक्तिक माझ्या हिताचं काय ज्ञान असून सुद्धा हिताची जाण नसल्यामुळे क्षुद्र इच्छा आकांक्षा पूर्ण करण्याकरता म्हणून तुझ्या संपर्कामध्ये न येता, कारण तसं जर पाहिलं तर तू सगळी मनोकामना पूर्ण करणारी आहेस, परंतु दुर्दैवामुळे म्हणा, हिताची जाण नसल्यामुळे म्हणा, अज्ञानामुळे म्हणा, तुझ्या संपर्कामध्ये मी आलो नाही. आणि ज्या लोकांच्या संपर्कामध्ये जायला नको, ज्यांच्या मागं पुढं धावायला नको, दुष्ट दुराचारी अपेयपान करणाऱ्या भक्षण करणाऱ्या अशा लोकांच्या संगतीमध्ये उदरपूरणाच्या लोभापायी केवळ पोट भरण्याकरता अशा लोकांच्या दारामध्ये कुत्र्यासारखा पडून राहिलो, त्यांची खोटी स्तुती केली, त्यांची हंजी केली आणि त्यांनी टाकलेल्या तुकड्यावरती जगत राहिलो. ही खरोखर माझी चूकच होती. तुझ्या संपर्कामध्ये आल्यानंतर मला माझी चूक उमगली आहे. परंतु जरी माझ्याकडून चूक झालेली असली तथापि तू आई आहेस, अपराध पोटामध्ये घ्यायला तू समर्थ आहेस आणि अपराध पोटामध्ये घेण्याची प्रार्थना व्यक्ती आपल्या आईलाच करू शकतो. बघा, एखादं लहान मूल आई कितीही वेळा म्हणजे द्वेषापायी नाही, परंतु एखादं लहान मूल सारखं आईच्या मागं असतं, तिचं पदर ओढत असतं. त्याच्या या पदर ओढण्यामुळे आईच्या कामामध्ये व्यत्यय येत असतो, म्हणून ती आई त्या मुलाला बाजूला करत असते. तरी सुद्धा ते आणखीन आपल्या आईकडे धावून येत असतं. का? कारण त्याला माहिती असतं की मी कसाही हिच्याशी वागलो, मी काही जरी केलं तरी ही मला टाकणार नाही, ही मला दूर करणार नाही, ह्याची खात्री त्याला असते. म्हणूनच तो तिच्या मागं करत असतो. परक्या स्त्रीच्या मागं कोणी असं करतं का? कारण त्याला माहिती असतं की ही काही आपल्याला जवळ करणार नाही, आपले दोष पोटामध्ये सामावून घेणार नाही, याची त्याला खात्री असते. आणि म्हणून ते परक्या स्त्रीच्या मागं करत नाही. तेव्हा मी कसाही असलो तरी सुद्धा मी तुझा पुत्र आहे, मला माझा दोषही कळाला आहे, मला माझी चूकही कळालेली आहे. माझ्यावरती कृपावंत होऊन, कृपाळू होऊन माझे सगळे अपराध आपल्या पोटामध्ये सामावून घेऊन आई उद्धाराकरता तू मला तयार कर, अशी सगळी कामना गंगा स्तवन करत असताना जगन्नाथ पंडितांनी गंगेला उद्देशून केलेली आपण ध्यानात घेतली. 20वा जो श्लोक आहे त्या श्लोकामध्ये अतिशय सुंदर अशी एक कल्पना जगन्नाथ पंडितांनी केलेली आहे. या श्लोकामध्ये जगन्नाथ पंडित असं म्हणतात की आई, तुझं पाणी केशरही दिसतं
आणि तुझं पाणी थोडं गढूळ पांढरं शुभ्रही दिसतं. तुझं हे पाणी केशरी का दिसतं, ते पांढरं शुभ्र थोडं गढूळ का दिसतं, तर याचं कारण त्यांनी सांगितले. मरुल्लीला लोलल्लहर लुलितांभोज पटली स्खलत्पां सुव्रातच्छुर्ण विसरत कंकुमरुचि सुरस्त्री वक्षोजक्षरदु गरुजंबाल जटिलम जनन्ते जंबालम मम जनन जालम जरयतु. पहिल्यांदा तुझं पाणी केशरी काय म्हणे, तुझ्या पाण्याला लाटा आहेत. त्या लाटा कशामुळे उसळतात, तर वाऱ्यामुळे उसळतात. आणि जेव्हा वाऱ्यामुळे तुझं पाणी उसळू लागतं तेव्हा तुझ्या पाण्यावरती असणारी जी कमळं आहेत ती कमळं सुद्धा हलू लागतात. आणि हलताना त्या कमळांमध्ये जो केशर असतं ते केशर तुझ्या पाण्यामध्ये मिसळलं जातं. त्यामुळे तुझं पाणी कसं होतं, तर केशरी होतं. आणि नंतर जसं केशरी तुझं पाणी आहे तसंच ते थोडं पांढरं गढूळ असंही आहे. म्हणे तुझं हे पाणी पांढरं गढूळ का होतं, की जेव्हा देवस्त्रिया तुझ्या प्रवाहामध्ये स्नान करतात तेव्हा स्नान करताना आदल्या दिवशी, मागेही सांगितल्याप्रमाणे, आदल्या दिवशी स्नानोत्तर त्यांनी आपल्या शरीराला जो चंदनाचा लेप दिलेला असतो ते वाळलेलं चंदन शरीराला त्यांनी लावलेलं आणि ते वाळलं गेलेलं ते चंदन सुद्धा तुझ्या पाण्यामध्ये मिसळलं जातं आणि त्यामुळे तुझं पाणी थोडं पांढरं गढूळ असं होतं. ते केशरीही दिसतं आणि ते पांढरं गढूळ असंही दिसतं. तेव्हा असं तुझं मिश्रित केशरी मिश्रित पांढरं गढूळ असणारं पाणी माझं जन्म मृत्यूचं जाळं नष्ट करणारं हो. आता हा श्लोकाचा भाव आहे. या श्लोकामध्ये शेवटच्या अर्धचरणामध्ये जी भावना जगन्नाथ पंडितांनी गंगेच्या ठिकाणी व्यक्त केलेली आहे त्या भावनेचा विचार करण्याचा मी थोडा प्रयत्न करणार आहे. की मम जलंते जंबालम मम जनन जालम जरयतु. तर जंबाल म्हणजे काय, तर जंबालः अस्ति यस्मिन् तत् जंबालम. जंबाल म्हणजे चिखल, कर्दम ज्याला म्हणले, चिखलयुक्त असं पाणी. किंवा जंबाल याचा अर्थ धोत्र्याचं पुष्प असंही केलेलं आहे. जंबाल म्हणजे धोत्र्याचं पुष्प. गंगेच्या काठावरती धोत्र्याचं पुष्प असतात, फुलं असतात. तेव्हा जिच्या काठावरती धोत्र्याची पुष्प आहेत अशी ती गंगा माझं जन्माचं जाळं, जन्म मृत्यू जरा व्याधी या सगळ्या अवस्थेतून गंगेच्या ह्या केशरी गढूळ अशा जलाने मला जन्म मृत्यूच्या फेऱ्यातून मुक्त करावं अशी भावना आहे. कवीला असं का वाटतं, जन्म मृत्यूची जी व्याधी आहे ही जन्म मृत्यूची व्याधी नष्ट करणारी ती कशी होते याचा जर आपण विचार केला तर आपण मागही लक्षात घेतलं की पापी व्यक्तीच्या अंतःकरणामध्ये असलेल्या दुर्वासना नष्ट करणारी ती गंगा आहे असं कवीने मागं म्हणलेले. दरिद्राणाम दैन्यम
अथ दुरितमथ दुर्वासन हृदाम, दुष्ट दुराचारी व्यक्तीच्या अंतःकरणामध्ये असलेल्या कुवासना नष्ट करणारी ही गंगा आहे, हे कवीने मागं सांगितलेलं आहे. त्याचबरोबर सर्व प्रकारच्या संपत्तीचं आधान, सर्व प्रकारच्या संपत्तीचं आश्रयस्थान म्हणू किंवा सर्व प्रकारची संपत्ती देणारी म्हणू. आपण यापूर्वी सांगितलं की अपार संपत्तीची कामना गंगेकडून जगन्नाथ पंडित करतायत. जे मोक्षाची इच्छा करतात ते सामान्य संपत्तीची कामना करतीलच कशाला. त्यामुळे त्यांना कोणत्या संपत्तीची अपेक्षा आहे, तर त्यांना अपेक्षा आहे दैवी संपत्तीची. अभयम सत्व संशुद्धिर ज्ञान योग व्यवस्थित इत्यादी जे भगवंतांनी 16व्या अध्यायामध्ये दैवी गुण सांगितलेले आहेत. या दैवी संपत्तीची अभिलाषा यापूर्वी जगन्नाथ पंडितांनी केलेली आहे. मग जो व्यक्ती ह्या दैवी गुणांनी संपन्न होतो त्या व्यक्तीच्या अंतःकरणामध्ये दुर्वासना तर असूच शकत नाही, कोणतीच वासना त्याच्या मनामध्ये शिल्लक राहत नाही. ज्याला मोक्षाची अपेक्षा असते त्याने कोणतीच वासना करू नये. कारण वासना अंतःकरणामध्ये आली की जन्म आला. जन्म घेणे लागे वासनेच्या संगे. नाथ महाराजांनी सांगितलंय जन्म कशामुळे घ्यावा लागतो. जन्म घ्यावा लागतो वासनेमुळे. बघा आपण श्रीमद भागवतामध्ये कथा ऐकली असेल. सर्वसंग परित्याग करून गंडकी नदीच्या काठावरती उपासना करणाऱ्या त्या भरत राजाला हरिणाचं पाडस सापडलं. हरिणाच्या पाडसाच्या संगोपनामध्ये भरत राजा रत झाला आणि होता होता त्या हरिणाच्या पाडसामध्ये तो इतका गुंतला की मृत्यूच्या वेळी हरिणाचाच विचार करत त्याला मृत्यू आला. अंते मतिस्सागती या न्यायाने त्या हरिणाच्या विषयी असलेली वासना ही राजा भरताला हरिणाच्या जन्माला नेणारी ठरली, पुनर्जन्माला कारण ठरली. जन्म घेणे लागे वासनेच्या संगे. आणि म्हणून दैवी संपत्तीने जो युक्त आहे, मी परत एकदा माझ्या वाक्याचा पुनरुच्चार करतो की दैवी संपत्तीने जो युक्त आहे त्याच्याकडे दुर्वासना असणं शक्यच नाही. आणि ज्याला मोक्षप्राप्तीची इच्छा आहे त्या व्यक्तीच्या ठिकाणी कोणतीच वासना असून चालत नाही. सद्वासना सुद्धा असून चालत नाही. आणि म्हणून या गंगेच्या योगाने माझ्या सगळ्या वासना नष्ट होतील आणि ती गंगा माझी जन्म मृत्यू जरा व्याधी या सगळ्या अवस्थेने युक्त अशा संसारातून ही गंगा मला निश्चितच मुक्त करेल. आणि या गंगेने मला या संसारातून मुक्त करावं अशीच भावना प्रस्तुत श्लोकामध्ये कविराजांनी गंगेला उद्देशून केलेली आपल्याला त्या ठिकाणी दिसते. मरुल्लीला लोलल्लहर लुलिताम भोजपटली स्खलत्पां सुव्रातच्छुर्ण विसरत कंकुमरुचि सुरस्त्री वक्षोजक्षरदुगरुजम्बाल जटिलं जलन्ते जम्बालं मम जनन जालं जरयतु समुत्पत्तिः पद्मा रमण पदपद्मामलनखात् निवासः कंदर्प प्रतिभट जटाजूट भवने अथायं व्यासंगो हतपतित निस्तारण विधौ
न कस्मादुत्कर्षस्तव जननी जागरति जगती. 21व्या श्लोकामध्ये गंगेचं स्तवन करत असताना पंडितराज म्हणतात की आई, तुझी उत्पत्ती भगवान महाविष्णूंच्या पदकमलातून झालेली आहे आणि कामदेवाचा संहार करणाऱ्या, तप्त करणाऱ्या, कष्टी करणाऱ्या, निर्लज्ज करणाऱ्या, पापाला प्रवृत्त करणाऱ्या अशा कामदेवाचं भस्म करणाऱ्या भगवान शंकरांच्या जटेमध्ये तू राहिलेस. भगवान महाविष्णूंच्या पदकमलातून प्रकट झालीस आणि भगवान शंकरांच्या जटेमध्ये तू निवास केलास. त्याचप्रमाणे तुझा नेहमीचा उद्योग काय, तर मृत झालेल्या पतित व्यक्तीला तारण्याचं काम तू करतस. तेव्हा एवढ्या सगळ्या गुणवत्ता तुझ्या ठिकाणी असताना तुझा प्रभाव सगळ्या जगामध्ये का म्हणून पसरणार नाही, अशी ही सगळी भावना या प्रस्तुत श्लोकामध्ये पंडितराजांनी गंगेला उद्देशून केलेली आपल्याला त्या ठिकाणी दिसते. भगवंताच्या चरणकमलातून ती गंगा माता प्रकट झालेली आहे. भगवान महाविष्णूंच्या पदकमलातून ती प्रकट झालेली आहे, म्हणूनच तिला विष्णुपदी या नावाने संबोधलेलं आहे. झाला जो प्रभुमच्छकच्छ भगवान, जो कारमेचा पती, तत्पादोद्भवतू म्हणून तुझला विष्णुपदी बोलती. तुला विष्णुपदी या नावाने याकरता संबोधलेलं आहे. आणि म्हणून तू म्हणजे भगवान महाविष्णूंच्या पदकमलातून तू प्रकट झालेली असल्यामुळेच भगवान शंकरांनी तुला आपल्या मस्तकावर धारण केलेलं आहे. कारण बघा, तू विष्णूंच्या पदकमलातून प्रकट झाली म्हणजे तू भगवान महाविष्णूंचं चरणोदक तीर्थ आहेस. आणि भगवंताचं तीर्थ काय करतं? भगवंताचं तीर्थसेवन जर आपण केलं तर काय लाभ होतो? अकाल मृत्यू हरणम सर्वं व्याधी विनाशनम, की अकाल मृत्यूचा नाश होतो. त्या अकाली येणारा मृत्यू तो येत नाही. सर्व प्रकारच्या रोगातून व्यक्ती मुक्त होतो. सर्व प्रकारची संपन्नता, सर्व प्रकारचं श्रेष्ठपण, सगळ्या गोष्टी त्या व्यक्तीला प्राप्त होतात. श्रीमद भागवतामध्ये वर्णन आहे की यत शौचनिसृत सरित प्रवरोदकेन तीर्थेन मूर्ध्न्यधिकृतेन शिवशिवोभूत. श्रीमद भागवतामध्ये जो माता देवहूतीचा आणि कपिलांचा संवाद आहे, या संवादामध्ये कपिलांनी माता देवहूतीला ध्यानयोग सांगितलेला आहे. भगवंताचं ध्यान केलं पाहिजे. म्हणजे भगवंताचं ध्यान कशा पद्धतीने करावं त्याची प्रक्रिया सांगत असताना ध्यानाचा प्रारंभ भगवंताच्या चरणांपासून करावा. म्हणजे आपली चित्तवृत्ती ही भगवंताच्या चरणांपासून भगवंताच्या डोक्याच्या केसाच्या अग्रापर्यंत, केसापर्यंत भगवंताच्या एकेका अवयवाच्या ठिकाणी आपली चित्तवृत्ती एकरूप करावी असं माता देवहूतीला कपिल म्हणतात. प्रारंभ कुठून करावा तर चरणांपासून करावा. संचिंतयेत भगवतश्चरणारविंदम वज्रांकुशध्वजसरो रोहलांछनाढ्यम.
भगवंताच्या चरणकमलांचं चिंतन करावं. का? कारण हे भगवंताची ही चरणयुगल कशी आहेत? उत्तुंग रक्त विलसन नख चक्रवाल ज्योत्स्नाभिराहत महत हृदयांधकारम. आपण यापूर्वी सांगितल्याप्रमाणे भगवंताच्या या चरणांवरती वज्राचं, ध्वजाचं, अंकुशाचं, कमळाचं चिन्ह आहे. आणि अशा सुचिन्हांनी युक्त अशा लालबुंद असणाऱ्या अशा सुंदर अशा भगवंताच्या चरणारविंदांचं जो व्यक्ती चिंतन करतो त्या व्यक्तीच्या अंतःकरणामधला अज्ञानरूपी अंधकार नष्ट होतो. म्हणजे या चरणांचं जे तेज आहे, कपिल सांगतात, या चरणांचं जे तेज आहे हे हृदयातलं अज्ञानरूपी अंधकार नष्ट करणार आहे. वासरमणिरिव तमसाम राशीन्नाशेत, की जसा सूर्यनारायण हा अंधकार नष्ट करतो त्याप्रमाणे ह्या भगवंताच्या चरणयुगलांचा ठाव ज्या व्यक्तीने आपल्या हृदयामध्ये केला त्या व्यक्तीच्या अंतःकरणामध्ये दोषरूपी अज्ञानरूपी अंधकार टिकून राहत नाही. तो अंधकार लगोलग नष्ट होतो. प्रसंगाने भगवान कपिल माता देवहूतीला तिथेच पुढे सांगतात की यत शौच निसृत सरित प्रवरोदकेन. बघा, या जगामध्ये सगळ्यात पवित्र असणारी गंगा ही भगवान महाविष्णूंच्या पदकमलातून प्रकट झालेली आहे. आणि ती भगवान महाविष्णूंच्या पदकमलातून प्रकट झालेली आहे म्हणूनच भगवान शंकरांनी तिला आपल्या मस्तकावरती धारण केलेलं आहे. आणि त्या गंगेला मस्तकावरती धारण केल्यामुळे काय झालं? तीर्थेन मूर्ध्न्यधिकृतेन शिव शिवोभूत. बघा काय कल्पना आहे की आधीच कल्याणकारी असणारा शिव, आधीच पवित्र असणारा शिव हा त्या भगवंताच्या तीर्थरूप गंगेला आपल्या मस्तकावरती धारण केल्याने आणखीनच पवित्र झालेला आहे. शिव शिवोभूत यत शौच निसृत सरित प्रवरोदकेन तीर्थेन मूर्ध्न्यधिकृतेन शिव शिवोभूत. मला काय सांगायचंय की भगवान इथे पंडितराज जगन्नाथ गंगेला उद्देशून म्हणतात की आई समुत्पत्ती पद्मा रमण पद पद्मा मलनखात. बघा इथे सुद्धा अमलनखात तुझी उत्पत्ती भगवान महाविष्णूंच्या नखापासून झालेली आहे. म्हणजे नख कसं आहे तर अमल नख आहे. अतिशय पवित्र असं, अतिशय निर्दुष्ट असं, अतिशय स्वच्छ असं. कथा अशी सांगितली जाते की बलिराजाच्या दरबारी भगवान परमात्मा वामनाच्या रूपामध्ये आले आणि बलिराजाला भगवंतांनी त्रिपाद भूमीची याचना केली. बलिराजाने संकल्प सोडला आणि बलिराजाने संकल्प सोडल्यानंतर भगवंताने कावा केला. आपलं वामन म्हणजे बटूचं रूप टाकून दिलं आणि विश्वरूप भगवंताने धारण केलं. एका पाऊलाने पृथ्वीला व्यापलं आणि दुसरं पाऊल आकाशाला व्यापण्याकरता म्हणून आकाशाकडे भगवंतानी जेव्हा नेलं, ब्रह्मलोकाला गेलं. ब्रह्मलोकाला गेलं असता ब्रह्मदेवांनी आपल्या कमंडलूमध्ये असलेल्या पाण्याचा अभिषेक हा भगवंताच्या त्या
ब्रह्मलोकाला आकाशामध्ये आलेल्या त्या भगवंताच्या चरणाला केला आणि तो अभिषेक चरणाला झाल्यानंतर जे पाणी खाली ओघळलं ते पाणी म्हणजेच गंगा आहे. समुत्पत्ती पद्मा रमण पदपद्मा मलनखात. आणि अशी तू असल्यामुळे भगवान शंकरांनी तुला आपल्या मस्तकावरती धारण केलं. आणि म्हणजे एक गुणवत्ता, एखादी गुणवत्ता, एखादा सद्गुण हा माणसाला श्रेष्ठ पदवीला नेतो. तुझ्या ठिकाणी तर सगळंच आहे. भगवान महाविष्णूंच्या पदकमलातून तू प्रकट झालीस, भगवान शंकरांच्या जटेमध्ये तू राहायला गेलीस आणि स्वतः तू सुद्धा निष्पाप करणारी आहेस. स्वतः तू सुद्धा कशी आहेस की हत पतित निस्तारण विधो. तुझा उद्योग काय तर मृत पावलेल्या पतित लोकांच्या उद्धाराचं कार्य. म्हणजे बघा, मृत व्यक्तीच्या उद्धाराचं, की ज्याच्या देहाचं सुद्धा दहन झालेलं आहे, अशा व्यक्तीचा उद्धार करायला जर गंगा समर्थ असेल तर जो जिवंत आहे त्याचा उद्धार ती गंगा का करणार नाही. म्हणजे सगळ्या चांगल्या गुणवत्ता तुझ्या ठिकाणी आल्या. भगवान महाविष्णूंपासून प्राकट्य असेल, भगवान शंकरांचं साहचर्य असेल, त्यांच्या आश्रयाला तू गेलीस आणि स्वतः तू सुद्धा पापी मृत व्यक्तीला, मृत झालेल्या पापी पतित व्यक्तीला तारणारी आहेस. एवढ्या सगळ्या एका साधनानेही श्रेष्ठत्व येत असता तुझ्या ठिकाणी 3 श्रेष्ठ गुणवत्ता आहेत. मग तुला श्रेष्ठत्व का म्हणून येणार नाही? तू सगळ्या जगाला वंदनीय का म्हणून होणार नाहीस? समुत्पत्ती पद्मा रमण पदपद्मा मलनखा निवास कंदर्प प्रतिभट जटाजूट भवने अथायं व्यासंगो हतपतित निस्तारण विधो न कस्मादुत्कर्षस्तव जननि जागरति जगति नगेभ्यो यान्तीनां कथय तटिनीनां कथमया पुराणां संहर्तुः सुरधनिकपरदोदिरुहे कया वा श्रीभर्तुः पदकमलमक्षालिसलिलैः तुलाशेषो यस्यां तव जननि दीयेत कविभिः. प्रस्तुत श्लोकामध्ये गंगेचं स्तवन करत असताना जगन्नाथ पंडित म्हणतात की आई, हे सुरगंगे, पर्वतातून निघणाऱ्या किती नद्या आहेत? प्रत्येक नदी ही गिरिजाच आहे. गिरी म्हणजे पर्वत, पर्वतापासून उगमाला येणारी. पर्वतापासून उगमाला येणाऱ्या नद्या काय कमी आहेत का? परंतु त्रिपुरासुराला मारणाऱ्या भगवान शंकरांच्या जटेमध्ये तुझ्याशिवाय कोणी गेलंय का? त्यामुळे इतर नद्यांची आणि तुझी तुलना कशी करता येईल? मला सांग की प्रत्येक नदी कुठून तरी प्रकट झालेली आहे, कोणाच्या तरी निमित्ताने प्रकट झालेली आहे. परंतु भगवान महाविष्णूंपासून प्रकट होणारी तुझ्याशिवाय कोण आहे? आणि म्हणून असं असल्यामुळे तुला जेवढी थोरवी देता येईल तेवढी कमीच आहे. कोणालाही तुझी उपमा देता येत नाही आणि कोणाच्याही श्रेष्ठतेचं उदाहरण तुला देता येणार नाही. यापूर्वी जसं आपण
अनन्वय अलंकार पाहिला एका श्लोकामध्ये, जेव्हा उपमेयत्वम एकस्यैव वस्तुनः, जेव्हा उपमा आणि उपमेय एकच असतात तेव्हा तो अनन्वय अलंकार सांगितला जातो. आपण कालही त्याचं उदाहरण दिलं की इंदुरिव श्रीमान, चंद्रासारखा कांतिमान चंद्रच आहे, किंवा गगनम गगनाकारम सागर सागरोपमः राम रावणयोर युद्धम राम रावणयोरिव. इथे सुद्धा हाच अनन्वय अलंकार आपल्याला पाहायला मिळतो. भगवान महाविष्णूंच्या पदकमलातून निघालेली, भगवान शंकरांच्या जटेमध्ये निवासाला गेलेली एकमेवा द्वितीय तूच असल्यामुळे तुझ्यासारखी या जगामध्ये तूच आहेस. हा भाव या श्लोकामध्ये पंडितराजांनी गंगेला उद्देशून गंगेचं स्तवन करत असताना केलेला आपल्याला त्या ठिकाणी दिसतो. पुढे पंडितराज म्हणतात, विदत्ताम निशंकम निरवधि समाधिं विधिरहो सुखम शेषेताम हरिरविरतं नृत्यतु हरः कृतं प्रायश्चित्तैरलमथ तपोदान यजनैः सवित्री कामानां यदि जगति जागर्ति भवति. म्हणे जेव्हापासून तू प्रकट झालीस तेव्हापासून अनेक जणांचं काम तू एकटीच करू लागलेली आहेस. त्यामुळे बरेच जण बेकार झालेले आहेत आणि बरेच जण बेकार होण्याच्या मार्गाला आहेत. गंगे, माझं असं म्हणणं आहे की आता सृष्टीची निर्मिती करणाऱ्या भगवान ब्रह्मदेवांनी खुशाल तपश्चर्या करावी, ध्यान लावून बसावं. भगवान ब्रह्मदेवांचं निर्मितीचं जे कार्य आहे ते भगवान ब्रह्मदेवांचं निर्मितीचं कार्य करायला तू समर्थ आहेस. आता भगवान महाविष्णूंनी शेषाच्या मऊ मऊ गुबगुबीत अशा गादीवरती सुखाने झोपून राहावं. ब्रह्मदेवांनी निर्माण केलेल्या सृष्टीच्या रक्षणाला तू समर्थ आहेस आणि संहाराचं कार्य करणाऱ्या भगवान शंकरांनी तुझ्यावरती संहाराचं कार्य सोपवून खुशाल तांडव नृत्य करत राहावं. आता निर्मिती करता आम्हाला ब्रह्मदेवाची आवश्यकता नाही, आता आम्हाला रक्षणाकरता भगवान महाविष्णूंची आवश्यकता नाही आणि आता आम्हाला संहाराकरता भगवान शंकरांची आवश्यकता नाही. या सगळ्यांचं कार्य करायला तू समर्थ आहेस. त्याचबरोबर आता तपाला काही महत्त्व राहिलं नाही. कारण आपण यापूर्वी सांगितलं की पुरुदानैर्गतीयांच, किंवा तप केल्याने, यज्ञ केल्याने, पूजा केल्याने, सगळी पुण्यकर्म केल्याने जी गती प्राप्त होते, गंगा संसेव्यताम लभेत, ती सगळी गती ही गंगेच्या सेवेने साधकाला प्राप्त होऊ शकते. त्यामुळे आता मोठेपण मिळवण्याकरता तपाची आवश्यकता नाही. आता थोरवी प्राप्त करून घेण्याकरता, यश प्राप्त करून घेण्याकरता दानाची आवश्यकता नाही.
आणि स्वर्गासारखं सुख मिळवण्याकरता यज्ञाचीही आवश्यकता नाही. तपाचं कर्म म्हणजे तपाचं जे फळ आहे, यज्ञाचं जे फळ आहे, दानाचं जे फळ आहे, ते सगळं फळ गंगेच्या सेवेने, तुझ्या सेवेने प्राप्त होईल. आणि म्हणून या सगळ्यांनी खुशाल आपली जबाबदारी टाकून खुशाल काही करत राहावं. बघा, अतिशय सुंदर असा हा श्लोक आहे. यात विदत्ताम निश्चंकम निरवधि समाधम विधिरहो. कवी म्हणतो की निशंक विधात्याने आता समाधी लावून बसावं, ध्यान लावून बसावं. विधी, ब्रह्मदेवांना इथे विधी या संबोधनाने संबोधलेला आहे. विधी म्हणजे काय? विदधाते विश्वम विधी असं म्हणतो. जो ह्या विश्वाची निर्मिती करतो तो विधी. भगवान परमात्म्याला जेव्हा असं वाटतं की यथापूर्वमकल्पयत, जशी पूर्वी सृष्टी होती तशी आपण निर्माण करावी, असं जेव्हा परमात्म्याला, भगवंताला वाटतं, तेव्हा परमात्मा रजोगुणाचा स्वीकार करून ब्रह्मदेवाच्या रूपामध्ये, ब्रह्मदेवाच्या माध्यमाने, गुणांच्या साहाय्याने या सृष्टीच्या निर्मितीचं कार्य करतो. महिम्न स्तोत्रामध्ये वर्णन आहे की नाही, बहल रजसे विश्वोत्पत्तौ भवाय नमो नमः. जेव्हा हा परमात्मा रजोगुणाचा स्वीकार करतो, सृष्टीची उत्पत्ती करतो, तेव्हा तो भव होतो. प्रबल तमसे तत्संहारे हराय नमो नमः. जेव्हा तो तमोगुणाचा स्वीकार करून जेव्हा तो संहाराचं कार्य करतो, तेव्हा तो हर होतो. जनसुख कृते सत्वोद्रिक्तो मृडाय नमो नमः. जेव्हा सत्वगुणाचा स्वीकार करून तो निर्माण झालेल्या या सृष्टीच्या रक्षणाचं कार्य करतो, तेव्हा तो मृड होतो. मृड म्हणजे आनंद देणारा, तेव्हा तो मृड होतो. तेव्हा उत्पत्तीची जबाबदारी ही भगवान ब्रह्मदेवांच्या ठिकाणी आहे. भगवान महाविष्णूंना जे संबोधन या श्लोकामध्ये दिलेले, सुखम शेषे शेताम हरिरविरतम नृत्यतो हरः. हरिही अविरतम, सुखम शेषे शेताम हरिही. ही भगवान महाविष्णूंनी म्हणजे हरीने सुखाने शेषाच्या मऊ अशा गादीवरती निद्रा करावी. हरी म्हणजे काय? दुःखम हरती ते हरिही. जो दुःख नष्ट करणारा आहे, जो आनंद देणारा आहे, त्याला हरी म्हणलेलं आहे. आणि हर म्हणजे काय? भगवान शंकरांनी संवाराचं कार्य सोडून खुशाल तांडव नृत्य करत राहावं. हर हरति विश्वम हरहा. जो निर्माण होणाऱ्या या विश्वाचा संहार करतो, त्याला हर म्हणलेलं आहे. जाता जाता एका गोष्टीचा मी उल्लेख करतो. मी कथेच्या अनुषंगाने सुद्धा यापूर्वी त्या गोष्टीचा उल्लेख केलेला आहे श्रीमद भागवताच्या कथा निरूपणाच्या अनुषंगाने, परंतु परत एकदा मी त्याचा पुनरुच्चार करतो की संहाराचं कार्य भगवान शंकरांचं आहे. आता संहार करायचा म्हणलं की साधन, एखाद्याला मारायचं म्हणलं तर मारण्याकरता काहीतरी साधनाची आवश्यकता लागेल की नाही. समजा आपल्याला एखाद्याला कोणती इजा करायची आहे, आपण त्याला काठीने मारू, आपण त्याला हाताने मारू, आपण त्याला शब्दाने मारू, म्हणजे दुखू. साधनाशिवाय
संहार करता येत नाही. भगवान शंकर संहाराचं कार्य करतात. कशाच्या साह्याने? तर बाणांच्या साह्याने, त्रिशूळाच्या साह्याने आपण म्हणू. मग हे बाण कोणते आहेत? संहारकारी भगवान शंकरांचे बाण कोणते आहेत? 3 बाणांचा उल्लेख वेदामध्ये आलेला आहे. आणि त्या बाणांचा म्हणजे त्या तीनही बाणांचं मुख्यत्वे वसती स्थान सुद्धा सांगितलेलं आहे. ते स्थान सोडून ते बाण कुठे राहत नाहीत असं नाही, राहतात, परंतु मुख्यत्वे त्यांचं निवासस्थान सुद्धा सांगितलेलं आहे. 3 बाण कोणती? पहिला बाण आहे अन्न, दुसरा बाण आहे वात म्हणजे वायू, आणि तिसरा बाण आहे वर्षा. नमो रुद्रेभ्यो ये पृथिव्याम येंतरिक्षे ये दिव्येषाम अन्नम वातो वर्षम ईशवः. बघा रुद्रामध्ये वर्णन आहे की 3 बाण आहेत. पृथिव्याम अन्नम, पृथ्वीच्या ठिकाणी अन्न आहे, अंतरिक्षामध्ये वात आहे, आणि द्युलोकामध्ये वर्षा आहे. आता आपल्याला प्रश्न पडेल की कलियुगामध्ये तर अन्नमय प्राण आहे. एखाद्या व्यक्तीचा मृत्यूकाळ जवळ आलेल्याचं लक्षण काय? ज्याचं अन्न तुटतं तो मृत्यू पावतो. आपण म्हणतो आता तो जगू शकणार नाही, त्याचं अन्न तुटलं. अन्न हे जीवन आहे. कलियुगामध्ये अन्नमय प्राण आहे. मग जर अन्न जीवन असेल तर तो मृत्यू कसा होईल? म्हणजे मृत्यू देणारा कसा होईल? तर वेदाने अन्नाचं जे वर्णन केलंय ते अशा पद्धतीने आहे की अन्नम प्राणम अन्नम अपानमाहु अन्न मृत्युम तम जीवातमाहु. अन्न हे जीवनही आहे आणि अन्न हे मृत्यू आहे. बघा जेवढं आपल्या शरीराला आवश्यक अन्न आहे तेवढं अन्न जर आपण आपल्या शरीराला दिलं नाही तर ते न सेवन केलेलं अन्न आपल्याला घातक होईल की नाही? आणि प्रमाणाच्या बाहेर सेवन केलं तर ते सुद्धा घातक होईल. एखाद्या व्यक्तीला मधुमेह आहे, डायबिटीस आहे, डॉक्टरांनी सांगितलं गोड खायचं नाही, त्याने जर हट्टाने तो जर खाऊ लागला तर ते त्याला घातक होईल की नाही? अन्न हे जीवनही आहे आणि अन्न हे मृत्यूदायी सुद्धा आहे. अन्न हे जीवन आहे आणि मृत्यू सुद्धा आहे. आणि म्हणून बघा हा जो भगवान शंकरांचा संहार करणारा अन्नरूपी बाण आहे हा आपल्याला संहारक जर व्हायचा नसेल तर त्याच्याकरता अन्न सेवन करताना आपण दक्षता आपल्याला घ्यावी लागेल. हे अन्न संहारक न होण्याकरता ते आपल्याला संस्कारित असं सेवन करावं लागेल. असं म्हणतात की मनुष्य जे अन्न सेवन करतो, जशा प्रकारचं अन्न सेवन करतो तसे त्याचे विचार होतात. जसा त्याचा विचार असतो तसा त्याचा आचार असतो, आणि जसा त्याचा आचार असतो तशी त्याला गती प्राप्त होते. म्हणजे ही शृंखला आहे. अन्न, विचार, आचार आणि गती अशी एकामागोमाग असलेली ही काय शृंखला आहे, साखळी आहे. त्यामुळे संस्कारित अन्न आपण सेवन करावं लागेल, आपल्याला सेवन करावं लागेल.
कशा प्रकारचं अन्न आपल्याला सेवन करावं लागेल की ते भगवंताला अर्पण केलेलं असलेलं असावं, भगवंताला अर्पण केलेलं असावं. त्या अन्नाचा गाईला गोग्रास मिळाला पाहिजे. आलेल्या अतिथीला ते अन्न दिलं गेलेलं असलं पाहिजे. असं संस्कारित अन्न जर आपण सेवन केलं तर तो अन्नरूपी बाण आपल्याला संहारकारी होणार नाही. तर तो अन्नरूपी बाण आपल्याला घातक झाल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून बघा असं वर्णन आहे की अन्नम विष्ठाम जलम मूत्रम यद विष्णोरनिवेदनम. ते अन्न विष्ठे समान मानलेलं आहे की जे भगवंताला अर्पण केलेलं नाही. ते पाणी मूत्रा समान मानलेलं आहे की जे भगवंताला अर्पण केलेलं नाही. अन्नम विष्ठाम जलम मूत्रम यद विष्णोरनिवेदनम. तेव्हा अन्न हे जीवनही होऊ शकतं आणि अन्न हा मृत्यूही होऊ शकतो. दुसरा बाण आहे वायू, वात. म्हणजे बघा आपण श्वासोच्छ्वासाशिवाय जगू शकत नाही आणि श्वासोच्छ्वास घेण्याकरता आवश्यकता आहे वाऱ्याची, ऑक्सिजनची. बाहेर सुद्धा आपल्याला वाऱ्याशिवाय आपण जगू शकत नाही. उन्हाळ्यामध्ये जर रात्रीच्या वेळी लाईट गेली, वारं येणं बंद झालं तर आपली किती तगमग होते, सगळ्यांना अनुभव. आणि आपल्या शरीरामध्ये सुद्धा तो वारा पंचप्राणांच्या रूपामध्ये राहतो. हृदयप्राणो उदयपान समानो ना अभिमंडले उदानः कंठदेशे स्याद्व्यानः सर्व शरीरगा. हृदयाच्या ठिकाणी प्राण, गुदद्वाराच्या ठिकाणी अपान, नाभीच्या ठिकाणी समान, कंठाच्या ठिकाणी उदान आणि सर्व शरीरामध्ये व्यानाच्या रूपामध्ये तो वारा आपल्या शरीरामध्ये संचार करत असतो. तिथला म्हणजे हे मुख्य प्राण आहेत. याला सहाय्यक आणखीन 5 सांगितले. दशवायूंचा उल्लेख आहे. कूर्म, कृकल, देवदत्त, धनंजय आदी यांचा उल्लेख आपल्याला पाहायला मिळतो. तिथला वारा कमी झाला की तो भाग निकामी होतो आणि मुख्य शरीरातला हृदयातला प्राण गेला की त्या शरीराला काय किंमत आहे. मग ते किती देखणं असो, ते किती ज्ञानी असो, ते शरीर किती श्रीमंत असो, गतायुषी शरीरी चैतन्य वासन करी का निदैवाच्या घरी न राहे लक्ष्मी. ज्ञानोबा वर्णन करतात. शरीरातून प्राण गेला की त्या शरीराला काय किंमत आहे, काही किंमत नाही. तेव्हा वारा आपल्याला जीवन देणार आहे आणि तो आपल्याला जे योग्य प्रमाणामध्ये जर ऑक्सिजन आपल्याला मिळाला नाही तर आपला मृत्यू ओढवू शकतो. वादळामुळे, झंझावातामुळे मृत्यू झाल्या अशाही आपण बातम्या ऐकत असतो. वैद्यकशास्त्र असं सांगतं की जिथे आपल्याला शस्त्राची जखम झाली असेल, जिथे आपल्याला शस्त्राची जखम झाली असेल तिथे जर वारा लागला, या आशयाचा श्लोक पुढे येणार आहे, तिथे जर वारा लागला तर मृत्यू ओढवण्याची शक्यता असते असं वैद्यकशास्त्र सांगतं. म्हणून बघा डॉक्टर ती जागा पट्टीने बांधून टाकतो, त्याला वारा लागणार नाही याची दक्षता घेतो, तशी काळजी घ्यायला सांगतो. मला काय सांगायचं आहे की वारा हा आपल्याला जीवनही देणार आहे आणि आपल्याला मृत्यूही देणार आहे. दुसरा बाण आहे वात.
आणि तिसरा बाण आहे वर्षा. प्रमाणापेक्षा कमी पाऊस तोही घातक होऊ शकतो, प्रमाणापेक्षा जास्त पाऊस तोही घातक होऊ शकतो. पूर परिस्थितीमुळे प्राण गेल्याच्या बातम्याही आपण ऐकत असतो, वाचत असतो. तेव्हा सांगायचा मुद्दा माझा हा आहे की भगवान शंकर संहाराचं कार्य हे या 3 बाणांच्या साहाय्याने करत असतात. पंडितराज या श्लोकामध्ये असं म्हणतात की आई, जेव्हापासून तू उद्योगशील झालीस, कार्यशील झालीस, तेव्हापासून निर्मितीचं कार्य करण्याची ब्रह्मदेवांना आता काही आवश्यकता नाही. ब्रह्मदेवांचं कार्य खुशाल तू करायला समर्थ आहेस. खुशाल भगवान महाविष्णूंनी शेषावरती झोपून राहावं, कारण तू ह्या सृष्टीच्या रक्षणाला समर्थ आहेस. आणि भगवान शंकरांनी खुशाल तांडव नृत्य करत राहावं, संहार कार्याला सुद्धा तू समर्थ आहेस. आता तपाची आवश्यकता नाही. बघा, तसं जर पाहिलं तर तपाचं फार मोठेपण आहे. असं वर्णन आहे की तपसा साध्यते सर्वम. सगळ्या गोष्टी कशाने साध्य होतात? तपाने साध्य होतात. सगळ्या गोष्टी तपाने साध्य होतात, परंतु तपोही दुरतिक्रमः. सगळ्या गोष्टी तपाने साध्य होतात, परंतु सगळ्यात अवघड जर काय असेल तर तप करणं. राजा युधिष्ठिराला यक्षाने विचारलं, म्हणे केन स्मित विंदते महत्. मोठेपण, महत्ता, श्रेष्ठ पदवी, थोरवी कशाने प्राप्त होते? या प्रश्नाचं उत्तर राजाने दिलं, तपसा विंदते महत्. तपाने मनुष्य मोठा होतो. परंतु जेव्हापासून तू कार्यशील झालीस तेव्हापासून तपाची आवश्यकता नाही म्हणे. तप करायची गरज नाही. जेव्हापासून तू कार्यशील झालीस तेव्हापासून यश मिळवण्याकरता दान करायची गरज नाही. कारण जो दान करतो त्याला यशाची प्राप्ती होते. दानाचं फळ सांगितलेलं आहे यश. आणि बघा, दात्याची इतकी थोरवी सांगितलेली आहे. एक कवी म्हणतो, शतेषु जायते शूरः. 100 लोकांमध्ये एक शूर जन्माला येतो. सहस्रेषुच पंडिता. 1000 लोकांमध्ये एक विद्वान असतो. 10,000 एक वक्ता असतो. वक्ता दशसहस्रेषु. परंतु या सगळ्यांचं अस्तित्व असण्याची शक्यता आहे असं कवी म्हणतो. परंतु दाता भवति वानवा. निरपेक्ष भावनेने दान करणारा दाता होईल का? प्रश्नचिन्ह आहे. याच्यातूनच, या प्रश्नचिन्हातूनच आपल्याला दात्याचं महत्त्व लक्षात कदाचित येईल. जेव्हापासून तू कार्यशील झालीस तेव्हापासून यश मिळवण्याकरता दान करण्याची आवश्यकता नाही. कारण ज्याच्यावरती तुझी कृपा होते त्याला आपोआपच सगळं यश प्राप्त होतं. तेव्हा दान करण्याची गरज नाही, यज्ञ करायची गरज नाही, कोणत्याही देवतेची गरज नाही. सगळ्यांचं कार्य करायला तू समर्थ आहेस. असा हा सगळा भाव या श्लोकामध्ये पंडितराजांनी व्यक्त केलेला आहे. जाता जाता फक्त एका गोष्टीचा मी उल्लेख करतो की इथे गंगेच्या समोर जगन्नाथ पंडितांनी सगळ्यांना कमीपणा दिलेला दिसतो. श्लोक आपल्याला लक्षात आला. गंगेच्या पुढे ब्रह्मदेवांना सुद्धा कमी लेखलं,
ब्रह्मदेवांना म्हणाले आता तुमची आम्हाला गरज नाही. भगवान महाविष्णूंना म्हणाले आता तुमची आम्हाला गरज नाही. भगवान शंकरांना म्हणाले आता तुमची आम्हाला गरज नाही. तपाला म्हणाले तुझी आम्हाला गरज नाही. यज्ञाला म्हणाले तुझी आम्हाला गरज नाही. दानाला म्हणाले तुझी आम्हाला गरज नाही. मग इथे गंगेचा मोठेपणा सांगताना या सगळ्यांच्या ठिकाणी जो कमीपणा सांगितलेला दिसतो त्यात उद्देश काय? या सगळ्यांना कमीपणा सांगणं हा इथे उद्देश नाही. एक वचन आहे की नहि निंदाम नहि निंदा निंदितुम प्रवर्तते किंतु स्तोतुम विधेयकम. की जेव्हा एखाद्या व्यक्तीचं महत्त्व सांगताना दुसऱ्या व्यक्तीच्या ठिकाणी जो कमीपणा सांगितला जातो तिथे त्या दुसऱ्याचा कमीपणा सांगणं हा उद्देश नसतो. पहिल्याचा मोठेपणा सांगणं हा तिथे उद्देश असतो. जसं मी उदाहरणाने सांगतो म्हणजे आपल्याला लक्षात येईल. बघा, आपण एखाद्याच्या कार्यक्रमाला जातो. 60 शांत असेल, 70 असेल, 75 असेल, 81 असेल आणि मग त्या व्यक्तीच्या कार्यक्रमाला गेल्यानंतर त्याच्याविषयी 2 शब्द 4 शब्द सगळेजण बोलत असतात. आणि बोलताना ते कसे मोठे आहेत, त्यांचा कसा अधिकार आहे, त्यांनी कसं कसं कार्य केलेलं आहे. तिथे हा भाव असतो का की सगळे नालायक आहेत, सगळे नालायक आहेत हे तिथे सांगायचं नसतं. हा मोठा आहे हे सांगायचं असतं. गंगेचा महिमा जगन्नाथ पंडितांना इथे व्यक्त करायचा आहे. बाकीच्यांना कमी पण द्यायचं असा इथे अजिबात भाव नाही. तो आपण इथे अवश्यमेव ध्यानात घेतला पाहिजे. विदत्ताम निशंकम निरवधि समाधम विदरहो सुखम शेषे शेताम हरिरविरतम नृत्यतुहरः कृतं प्रायश्चित्तैरलमथ तपोदान यजनैः सवित्री कामानां यदि जगति जागरति भवती. प्रायश्चित्ताची सुद्धा आवश्यकता नाही असं म्हणतात. पुढे जगन्नाथ पंडित म्हणतात की अनाथ स्नेहार्द्राम विगलित गति पुण्यगतिदाम पतन विश्वोद्धर्त्रीम गद विगलित सिद्ध विशुजम सुधा सिंधुम तृष्णा कुलित हृदयो मातरमयम शिशु संप्राप्तस्त्वा महमिह विदध्यासमुचितम. अतिशय सुंदर असा हा श्लोक आहे. या श्लोकामध्ये पंडितराजांनी परिकर नावाच्या अलंकाराचा उपयोग केलेला आहे. हा अलंकार उपयोगात केव्हा आणला जातो साहित्याच्या दृष्टीने? या अलंकाराचं असं लक्षण सांगितलेलं आहे की अलंकार परिकरः साभिप्राये विशेषणे. ज्या वाक्यामध्ये विशेष्याला दिलेली विशेषणे सहेतुक असतात, ते विशेषण देण्यामागं काहीतरी कारण असतं, तेव्हाच हा परिकर नावाचा अलंकार वापरला जातो. जगन्नाथ पंडित म्हणतात की आई अनाथ स्नेहार्द्राम, मी कसा आहे तू कशी आहेस? मी कसा आहे म्हणे अनाथ आहे, आणि तू कशी आहेस तर दयाळू आहेस. अनाथ स्नेहार्द्राम विगलित गती पुण्य गतिदाम, दुर्गतीच्या मार्गावरती असणारा मी आहे आणि तू मात्र उत्तम अशा प्रकारची गती देणारी आहेस. विगलित गती पुण्य गतिदाम पतन विश्वोद्धर्त्रीम, मी पडणार आहे तू सावरणारी आहेस. पतन विश्वोद्धर्त्रीम गद विगलित सिद्ध विषजम, मी रोगी आहे
तर तू रोगमुक्त करणारी औषध आहेस. सुधा सिंधुम तृष्णा कुलित हृदयो मातरमयम. मी तहानलेला आहे तर तू तहान भागवणारी अशी आहेस. सुधा सिंधू, सुधा म्हणजे अमृत. मी तहानलेला आहे तर तू जणू काही अमृताचा समुद्र आहेस. सुधा सिंधुम तृष्णा कुलित हृदयो मातरमयम. तेव्हा तृष्णेने व्याकुळ झालेला, कोणत्या तृष्णेने? तर मोक्ष तृष्णेने व्याकुळ झालेला किंवा मोक्षाची अपेक्षा करणारा, मोक्षाकरता तहानलेला मी. शिशु संप्राप्तस्त्वा महमिह विदध्यास समुचितम. व्याकुळ असलेला असा मी तुझा मुलगा आहे आणि तू आई आहेस. तेव्हा माझ्याकरता तुला जे काही करता येईल ते तू कर, असा सगळा भाव या श्लोकामध्ये पंडितराजांनी गंगेला उद्देशून व्यक्त केलेला आपल्याला त्या ठिकाणी दिसतो. जसा हा श्लोक आता आपण परिकर अलंकाराचा सांगितला, मोरोपंतांचा असाच एक श्लोक आहे. दीनोहम दीनबंधुस्त्वम अहम अघनिधिः पावनस्त्वं प्रसिद्धो भीतोहम कालदंडात् शरणमुपगतस्त्वाम् असि त्वं शरण्यः दाता त्वं सद्वराणां वरद गुरुरहं याचकस्त्वं दयावान् आर्तोहम त्वं क्षमावान् अहमपि विनतः साप पादयोः सापराधः. मोरोपंतांची ही रचना आहे. या श्लोकामध्ये मोरोपंत म्हणतात की आई मी देवा मी दीन आहे तर तू दीनबंधू आहेस, दीनांना तारणारा. मी पापी आहे तर तू पावन आहेस, नुसता पावन नाही पावक सुद्धा आहेस, पावन करणार आहेस. मी कालदंडाने मी कालदंडामुळे यमामुळे घाबरलेला आहे, भ्यायलेला आहे, तर तू भीती नष्ट करणार आहेस. शरण येणाऱ्याला भयमुक्त करणार आहेस. मी याचक आहे तर तू दाता आहेस आणि मी अपराधी आहे तर तू दयावान आहेस. तेव्हा या श्लोकामध्ये परिकर नावाचा अलंकार हा पंडितराजांनी तिथे वापरलेला दिसतो. नामदेवरायांचा एक अभंग आहे, ज्या अभंगामध्ये नामदेवराय म्हणतात की अनाथ अनाथ म्हणती माते, अनाथ नाथ म्हणती तू दे, पतित पतित म्हणती माते, पतित पावन म्हणती तू दे, दीन दीन म्हणती माते, दीनानाथ म्हणती तू दे, आर्त आर्त म्हणती माते, आर्त परायण म्हणती तू दे. मी कसा आहे तू कसा आहे. मत्समः पातकी नास्ति पापग्नि त्वत्समानहि एवं ज्ञात्वा महादेवी यथा योग्यम तथा कुरु. जगद्गुरु शंकराचार्यांनी देवी अपराध क्षमापन स्तोत्रामध्ये जगदंबेच्या विषयी असाच भाव व्यक्त केलेला आपल्याला त्या ठिकाणी दिसतो. तेव्हा असा मी अशी तू, तेव्हा जी गुणवत्ता तुझ्या ठिकाणी आहे त्या गुणवत्तेचा विचार करून ती गुणवत्ता सार्थक कशी होईल याकरता तू प्रयत्नशील हो, अशी ही सगळी भावना या श्लोकामध्ये पंडितराजांनी गंगेला उद्देशून केलेली दिसते.
पुढे गंगेचं स्तवन करत असताना पंडितराज म्हणतात की विलीनो वै वैवस्वतनगर कोलाहल भरो गता दूता दूरम क्वचिदपि परेतान् मृगयितुं विमानानां व्रातो विदलयति वीतीर्थि विशदां कथा ते कल्याणी यदवधिमही मंडलमगात. पंडितराज म्हणतात की आई, जेव्हापासून या भूमंडलावरती तुझी कीर्ती पसरलेली आहे, जेव्हापासून पृथ्वी मंडलावरून तू वाहू लागलेली आहेस, तेव्हापासून नरकामध्ये खितपत पडलेल्या दुःखी अशा लोकांचा कोलाहल हळूहळू कमी व्हायला लागलेला आहे. यमपुरी ओस पडायला लागलेली आहे आणि यमाचे दूत कुठे जातात? जिथे तू असत नाहीस तिथे, जिथे तुझं अस्तित्व असतं, जिथे तुझी सेवा केली जाते, जिथे तुझ्या नामाचा उच्चार केला जातो, जिथे तुझं स्मरण केलं जातं, तिथे यमदूत कधीच जात नाहीत. यमदूतांची यमाची तिथे सत्ता असत नाही. यम सांगे दूता तुम्हा नाही तेथे सत्ता. यमाने यमदूतांना सांगितलंय की कुठे तुमची सत्ता नाही? की जिथे गंगेची सेवा केली जाते, जिथे भगवंताच्या नामाचा उच्चार केला जातो, जिथे भगवंताची कथारूपी गंगा, कथारूपी गंगेचं सेवन जिथे केलं जातं, नामरूपी गंगेचं सेवन जिथे केलं जातं, किंवा जलरूपी गंगेची सेवा जिथे केली जाते, गंगेचं नामस्मरण, गंगा सेवन, गंगा दर्शन, गंगा स्मरण जिथे केलं जातं, तिथे यमदूतांची, तिथे यमाची सत्ता असत नाही. यमदूत गंगा विरहित देशामध्येच कोणाला आणायला जातात. तेव्हा सगळा उद्धार हा केवळ तुझ्यामुळेच होत असल्यामुळे मी सुद्धा तुझ्या ह्या प्रवाहाच्या आश्रयाला आलेलो आहे आणि मी इथे तुझ्या आश्रयाला आलेलो असल्यामुळे साहजिकच यमदूतांचं इथे येणं होणार नाही आणि यमदूतांचं इथे येणं न झाल्यामुळे साहजिकच मला नरकाला जावं लागणार नाही. तेव्हा तुझ्या मांडीवरती मी अगदी निश्चिंत ह्याच करताय. बघा, जगद्गुरु शंकराचार्यांनी वर्णन केलंय गंगा स्तोत्रामध्ये, तव जलममलं येन निपीतं परमपदं खलु तेन गृहीतं मातर्गंगे त्वय्यो भक्तः किल तं द्रष्टुं न यमशक्तः. आचार्य म्हणतात की तुझं निर्मळ असं पाणी ज्या व्यक्तीने पिलं, तुझ्या निर्मळ अशा पाण्यामध्ये ज्या व्यक्तीने स्नान केलं, तुझ्या निर्मळ अशा नामाचा उच्चार ज्या व्यक्तीने केला, तारक नामाचा उच्चार ज्या व्यक्तीने केला, तो परमगतीचा परमपदाचा अधिकारी झाला. मातर गंगे त्वय्यो भक्तः. आचार्य म्हणतात की आई, तुझा जो भक्त आहे
मातर गंगे त्वय्यो भक्तः किल तम द्रष्टुम नयमशक्तः. त्याच्याकडे दृष्टी टाकण्याची यम सुद्धा त्याच्याकडे यम सुद्धा कुदृष्टी टाकू शकत नाही. यम सुद्धा ते धाडस करत नाही. नरक निवारणे जान्हवी गंगे कलुष विनाशिनी महिमोत्तुंगे तव चेन मातः स्रोतस्नातः पुनरपि जठरे सोपि न जातः. नरक निवारणे जान्हवी गंगे कलुष विनाशिनी महिमोत्तुंगे. आचार्यांनी वर्णन केले की तव चेन मातः स्रोतस्नातः पुनरपि जठरे सोपि न जातः. जो तुझ्या प्रवाहामध्ये स्नान करतो त्याला गर्भवासाचं दुःख भोगावं लागत नाही. नरक निवारणे जान्हवी गंगे. आचार्यांनी वर्णन केले की आई तू कशी आहेस तर तू दुर्गतीपासून वाचवणारी आहेस. आता दुर्गती कशामुळे प्राप्त होते याचा जर आपण विचार केला तर कुकर्माच्या योगाने दुर्गतीची प्राप्ती होते. आपण भोगत असलेली परिस्थिती आपण केलेल्या कर्माचा परिपाक म्हणजे परिणाम असतो. यावद वपन्ति बीजानि क्षेत्रमासाद्य कर्षकः सुकृते दुष्कृते वापी लभते तादृशम फलम. जसा एखादा शेतकरी आपल्या शेतामध्ये ज्या बीजाचं रोपण करतो तेच तो धान्य रूपाने मिळवतो. गहू पेरून तांदूळ कधीच मिळू शकणार नाही. सुकृते दुष्कृते वापी लभते तादृशम फलम. त्याप्रमाणे आपण भोगत असलेली परिस्थिती मग ती सुखाची असो वा दुःखाची असो ती परिस्थिती आपण केलेल्या कर्माचा परिणाम असतो. जे जयाचे कर्मसूत्र मांडुनी ठेविले स्वतंत्र ते तिये गती पात्र होच लागे. ज्ञानोबा वर्णन करतात जसं ज्याचं कर्म तसं त्याला फळ. बघा सुखदुःख कर्मावरती अवलंबून कशी असतात. ज्ञानोबांनी वर्णन केलेलं आहे की सगळी सुख कोणाच्या वाट्याला येतात आणि सगळी दुःख कोणाला भोगावी लागतात. ज्ञानोबा म्हणतात सगळी सुख कोणाला मिळतात. कुलधर्मू चाळी विधी निषेध पाळी इंद्रियाते न कोंडी भोगाते न तोडी अभिमानून संडी स्वजातीचा. कुलधर्मू चाळी विधी निषेध पाळी मग सुखे तुझ सरळी दिली. की ज्या आपल्या परंपरा आहेत जे आपले कुलधर्म आहेत जो आपला कुलाचार आहे त्या कुलधर्म कुलपरंपरेचा जो पायिक असतो जो विधी निषेध पाळतो. विधी म्हणजे वेद. विधी किंवा विधी म्हणजे विहित कर्म म्हणजे सुद्धा विधी होऊ शकतो. निषेध म्हणजे निषिद्ध कर्म. वेदाने जे करायला सांगितलेलं आहे ते आपल्या परीने करण्याचा जो प्रयत्न करतो आणि वेद शास्त्र संत महात्मे जे करू नका असं सांगतात ते टाळण्याचा आपल्या परीने जो व्यक्ती प्रयत्न करतो मग ज्ञानोबा म्हणतात सुखे तुझ सरळी दिली आहे. त्या व्यक्तीला सगळी सुख आपोआप प्राप्त होतात. आणि या उलट सगळी दुःख कोणाच्या वाट्याला येतात. अग्निमुखी हवन न करेल देवता पूजन. होम हवन करत नाही दान धर्म करत नाही पूजा अर्चा करत नाही. विमुख होईल गुरुभक्ती गुरु सन्मान करत नाही. आदरू न करील अतिथी. आपल्या भोजनाच्या वेळी आलेला तो व्यक्ती त्याला अतिथी म्हणलेला आहे. तो आपल्याकरता देवरूप असतो. आपण त्याचं स्वागत केलं पाहिजे. आपण त्याचा सन्मान केला पाहिजे. जर आपण त्याचा सन्मान केला
तर लाभ काय? दूरमार्ग श्रमश्रांतम वैश्वदेवांतमागतम अतिथिम पूजयेद्यस्तु सयाती परमांगतिम. दुरून थकून आलेल्या अतिथीचा जो सन्मान करतो, त्याचं स्वागत करतो, तो उत्तम सुख उत्तम गतीचा अधिकारी असतो. आणि ह्या उलट ज्या घरात अतिथीचं स्वागत होत नाही, सन्मान होत नाही, तो विन्मुख जातो घरातून हात हलवत, तो एकटा जात नाही म्हणे. त्या घराचं परिवाराचं रक्षण करणाऱ्या व्यक्तीचं रक्षण करणाऱ्या देवतेंना आपल्या सोबत घेऊन जातो, आपलं पाप देऊन जातो आणि यजमानाचं पुण्य घेऊन जातो. अपूजितो तिथिर्यस्य गृहाद् याति विनिश्वसन गच्छन्ति विमुखास्तस्य पितृभिः सह देवता. घरामधले देव गेले, घरामधले राक्षस गेले, घरामधले देव गेले की घरामध्ये कोण येतात? राक्षस येतात. आणि राक्षसी अस्तित्वाची चिन्ह काय? रोगराई, भांडण, कलह, विवाद, व्यसन, दैन्य, दारिद्र्य, ही सगळी राक्षसी अस्तित्वाची चिन्ह आहेत. आणि म्हणून अतिथीचा सन्मान अवश्यमेव केला पाहिजे. तो तुम्हाला आवडणारा असो की न आवडणारा असो. प्रियो वा यदि वा द्वेष्यो मूर्खो वा यदि पंडिता वैश्वदेवांतमापन्न सो तिथे स्वर्ग संक्रम. तुम्हाला आवडणारा असो की न आवडणारा असो, तो तुमचा मित्र असो की शत्रू असो. बघा, अतिथी या शब्दाचा अर्थ आहे काळ वेळ न सांगता आलेला अपरिचित व्यक्ती. तर हा प्रत्येक वेळी अतिथी अपरिचित असतोच असं नाही, काही वेळा तो परिचित सुद्धा असू शकतो. अनोळखी व्यक्तीला भेटल्यानंतर आपण परिचय विचारतो, नाव, गाव, पत्ता, कुठून आलात, कुठं चाललात. परंतु शास्त्र म्हणतं ती विचारपूस सुद्धा करू नका. पहिल्यांदा त्याचं स्वागत करा, त्याचा सन्मान करा, मग त्याची विचारपूस करा. न पृच्छेत चरणंगोत्रम न च विद्यांकुलं च अतिथिम वैश्वदेवांते श्राद्धे च मनोरभ्रेत. ज्ञानोबराय म्हणतात की सगळी दुःख कोणाच्या वाट्याला येतात? आदरू न करील अतिथी, जो अतिथीचा सन्मान करत नाही. संतोषून येतील ज्ञाती आपुली आहे, म्हणजे आपल्या जवळच्या लोकांना जो संतुष्ट करत नाही, अडचणीमध्ये असलेल्या परिजनाला जो मदत करण्याकरता धावून जात नाही, पात्रता असून सुद्धा जो अडचणीमध्ये असलेल्या आपल्या परिजनाला, ज्ञातीजनाला जो मदती करता धावून जात नाही, ऐसा स्वधर्मो क्रिया रहितो अथलेपणे प्रमत्तो केवळ भोगासक्तो होईल. जो स्वकर्माचा स्वधर्माचा ज्या व्यक्तीने त्याग केलेला आहे, जो स्वार्थाने भोगासक्त झालेला आहे, ज्ञानोबराय म्हणतात की त्या व्यक्तीला सगळी दुःख प्राप्त होतात, सुख त्याच्यापासून दूर जातं. कसं दूर जातं? जैसा दीपासवे हरपला प्रकाशू जाय. दिवा शांत झाल्यानंतर जसा प्रकाश दूर जातो, तसं स्वकर्म स्वधर्म ज्या व्यक्तीने सोडलेला आहे, स्वधर्मो जो बापा तो नित्य यज्ञू जाणपा म्हणून तेथ वर्तता संचार म्हणून तेथ वर्त पाप संचारू नये. ज्ञानोबराय म्हणतात की जो स्वधर्माने वागतो त्याला कधीच पाप प्राप्त होऊ शकत. व्यक्ती जर धार्मिक असेल, धर्माने जर वागणारा असेल, तर परमात्मा हा त्याच्यावरती कृपाळू होतो, दयाळू होतो. तेव्हा जगद्गुरु शंकराचार्यांनी वर्णन केले की तव जल, आचार्य म्हणतात की तवचेन मात स्रोतस्नातः पुनरपि जठरे सोपी न जाता. की जो आई तुझ्या प्रवाहामध्ये स्नान करतो त्याला गर्भवासाचं दुःख भोगावं लागत नाही. नरक निवारणी जान्हवी गंगे,
ही गंगा दुर्गतीपासून वाचवणारी आहे. ही गंगा अकल्याण नष्ट करणारी आहे म्हणजे कल्याण करणारी आहे. अशुभाला नष्ट करणारी आहे म्हणजे शुभ देणारी आहे, शुभ करणारी आहे. ही नरकापासून वाचवणारी कशी? तर दुष्कर्मामुळे, निंद्यकर्मामुळे मनुष्य हा नरकानुगामी असतो. गंगेच्या कृपेच्या योगाने मनुष्याचं पाप नष्ट होतं आणि परिणामतः त्या पापाचं जे नरकाच्या रूपामध्ये, दुःखाच्या, नारकीय दुःखाच्या रूपामध्ये त्या पापाचं जे फळ भोगावं लागतं, त्या फळापासून त्याची सुटका होते. आणि म्हणून नरक निवारणे जान्हवी गंगे कलुष विनाशिनी महिमोत्तुंगे. ही कलुष म्हणजे पाप, ते पाप नष्ट करणारी तू आहेस, तुझा महिमा मी कसा वर्णन करू. जगद्गुरु शंकराचार्यांनी हा भाव व्यक्त केलेला आहे. प्रस्तुत श्लोकामध्ये पंडितराज म्हणतात की आई, जेव्हापासून तुझी कीर्ती सर्वदूर पसरलेली आहे तेव्हापासून नरकातील दुःखितांचा कोलाहल कमी झालेला आहे. म्हणजे नरकामध्ये खितपत पडलेल्या दुःखी लोकांचा सुद्धा उद्धार होऊ लागलेला आहे. ते उद्धाराच्या मार्गाला लागलेले आहेत. यमदूत सुद्धा यमाज्ञेने तिथंच गमन करतात की जिथे तुझी उपासना केली जात नाही. आणि म्हणून मी सुद्धा तुझ्या मांडीवरती झोपलेलो आहे, मी सुद्धा तुझ्या जवळ आहे. जिथे तू असतेस तिथे यमदूत फिरकत नाहीत. यमदूत येणार नाहीत याचा अर्थ मी यमदूतांच्या सोबत जाण्याचा प्रश्नच नाही. आणि मी यमदूतांच्या सोबत न गेल्यामुळे भले माझ्याकडून अनेक पाप झाली असतील, मी गर्वी होतो, गर्विष्ठ होतो, उन्मत्त होतो, अनेकांचा मी अनादर केला असेल, सगळ्यांची उपेक्षा केली असेल, भले कोणतेही माझे दोष असोत, परंतु इथे यमदूत येणारच नाहीत. त्यामुळे मला यमदूतांच्या सोबत जावं लागणार नाही आणि परिणामतः मलाही नरक भोगावा लागणार नाही. विलीनो वैवस्वतनगर कोलाहल भरो गतादूता दूरम क्वचित पिपरेतान् मृगयतुम विमानानां व्रातो विदलयति वीतीर्थ विशदाम कथा ते कल्याणी यदवरिमही मंडलमगात. म्हणजे नरक हा ओसाड व्हायला लागलाय, परंतु स्वर्गाला जाण्याकरता म्हणून आकाशामध्ये वाहणाऱ्या म्हणजे पुण्यवान अशा तुझ्या संपर्कामध्ये येऊन पुण्यशील झालेल्या, पापमुक्त झालेल्या अशा लोकांना आकाशातून वाहताना, विमानातून वाहताना आकाशामध्ये विमानांची गर्दी झालेली. तेव्हा माझ्याही वाट्याला ते विमानामध्ये बसून स्वर्गाला जाण्याचं सुख येवो ही कामना पंडितराजांनी सरतेशेवटी गंगेला केलेली आपल्याला त्या ठिकाणी दिसते. अशा पद्धतीने पंडितराजांनी गंगेचं स्तवन केलेलं आहे. पुढेही पंडितराज गंगेचं कशा प्रकारे स्तवन करतात ते सर्व आपल्याला श्रवण करायचं आहे. उद्याच्या निरूपणामध्ये आपण ते श्रवण करू. आजची सेवा भगवंताला अर्पण करून भगवान शंकरांच्या गंगामातेच्या चरणी, गणपती बाप्पाच्या चरणी हे सेवा पुष्प अर्पण करून वाणीला पूर्णविराम घेतो. पुंडलिक वरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. मंगलमूर्ती मोरया, गणपती बाप्पा मोरया, गंगा माता की जय.